नमस्कार. पंजाब नॅशनल बँकेमध्ये भरती निघाली ऑफिसर लेवलची बी.टेक सिव्हिल इलेक्ट्रिक मेकॅनिकल इंजिनियरच्या जागा निघालेल्या आहेत. 90,000 प्लस इतका सुरुवातीचा पगार तुमचा राहणार आहे. एक्झाम सेंटर हे महाराष्ट्रामध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, वेळ वाया जाऊ देणार नाही. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की सिव्हिल इंजिनियरमध्ये जी ऑफिसर लेवलची जागा निघाली आहे त्याची जी लेवल आहे ती स्केल 1 आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनियरमध्ये सुद्धा जी लेवल निघाली आहे ती JMG स्केल 1ची आहे आणि मेकॅनिकल इंजिनियरमध्ये जी ऑफिसर लेवलची जागा निघाली आहे त्याची सुद्धा लेवल स्केल 1 आहे. आता याची जे टोटल व्हॅकन्सी आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊ. 21 व्हॅकन्सी या सिव्हिल इंजिनियरसाठी आहेत, 7 व्हॅकन्सी या इलेक्ट्रिक इंजिनियरसाठी आहेत आणि 2 व्हॅकन्सी या मेकॅनिकल इंजिनियरसाठी आहेत. आता तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की जरी व्हॅकन्सी या कमी असल्या तरी नंतर या व्हॅकन्सी इन्क्रीज होऊ शकतात. आता आपण याच्या इम्पॉर्टंट डेट यामध्ये पाहून घेऊ. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जी काही ओपनिंग डेट झाली ॲप्लिकेशनची तर ती 21/4/2026 आहे. त्यानंतर जी काही क्लोजिंग डेट आहे ती 5/5/2026 आहे आणि तुमची जी काही एक्झाम होणार आहे ती 27 मे 2026 आहे. म्हणजे तुमच्याकडे वेळ हा कमी आहे, लगेच तुमचा रिझल्टही लागू शकतो. म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला ऑफिसर होण्याची या ठिकाणी संधी मिळते, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता मी तुम्हाला या ठिकाणी व्हॅकन्सी डिटेल्स सांगितली आहे, तर याच्या ज्या टोटल जागा आहेत त्या 30 जागांसाठी ही भरती निघाली, हे तुम्ही लक्षात ठेवा. नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे सॅलरी. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की याची जी काही लेवल आहे ती JMG स्केल 1 म्हणजे ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेडची याची लेवल आहे. याचा जो काही बेसिक पे आहे तो 48,480 पासून 85,920 रुपये इतका आहे. आणि यामध्ये तुम्हाला इतर गव्हर्नमेंट बेनिफिट मिळत आहे, ज्यामध्ये तुमचा बेसिक पगार सोडला तर तुम्हाला DA मिळतो आहे, तुम्हाला HRE मिळतो आहे आणि इतर बँकिंग सर्व्हिसेससुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमचा सुरुवातीचाच पगार हा 90,000 प्लस वरती जाणार आहे, तर त्यामुळे इथे तुम्हाला एक जबरदस्त आणि बेस्ट सॅलरी ऑफर करण्यात येते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण याची एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती घेऊ. आता सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे ऑफिसर पद आहे त्यामध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरमध्ये 60% गुण लागत आहे. जर तुमचं BTech झालं असेल, तुम्हाला फर्स्ट क्लास असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकताय. इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा तुमचे इलेक्ट्रिकमध्ये जर BTech झालं असेल, तुम्हाला फर्स्ट क्लास आहे, तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकताय. मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये सुद्धा जर तुम्हाला 60% असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आणि एक महत्त्वपूर्ण नोट लक्षात ठेवा, जे SC ST तर त्यांना 55% गुण पदवीला असले BTechला तरी ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे एक ऑफिसर लेवलचं पद आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स लागणारच आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की संबंधित क्षेत्रात किमान तुम्हाला 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि हा अनुभव एखाद्या नामांकित कंपनीत किंवा संस्थेत पूर्ण वेळ कामाचा असावा, हे या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. मात्र जर तुम्ही एका रेप्युटेड कंपनीमध्ये काम केलं आहे, संस्थेमध्ये पूर्ण वेळ काम केलेलं आहे, त्या ठिकाणी तुमचा 1 वर्षाचा अनुभव झालेला आहे कामाचा, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण एज क्रायटेरियाविषयी पाहून घेऊ. याचं जे काही एज काउंट केलं जाते ते 1 जानेवारी 2026 पासून काउंट करण्यात येते. आता किमान वय 21 वर्ष आहे आणि कमाल वय 30 वर्ष आहे. म्हणजे कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत. आता ही एक गव्हर्नमेंट बँक आहे, त्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळतं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की SC ST वाल्यांना 5 वर्ष, OBC वाल्यांना 3 वर्ष आणि PWBD म्हणजे अपंग यांना 10 वर्षाची सवलत या ठिकाणी मिळते, हे तुम्ही लक्षात ठेवा. नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे. आता या ठिकाणी त्यांनी असं सांगून ठेवलं आहे की तुमची एकतर रायटन टेस्ट होईल प्लस इंटरव्ह्यू होईल, किंवा जर या ठिकाणी कमी किंवा त्यांच्या हिशोबानुसार ते शॉर्टलिस्ट करतील आणि सरळ सरळ तुमची इंटरव्ह्यूसुद्धा घेतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला इथे वाचून दाखवत आहे की सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन ऑनलाईन रायटिंग टेस्ट
फॉलो बाय द पर्सनल इंटरव्ह्यू ऑर पर्सनल इंटरव्ह्यू ओनली. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे इथे तुमचं डायरेक्ट इंटरव्ह्यूवरून सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं किंवा तुमची पहिले रायटन टेस्ट होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसुद्धा होऊ शकते. अशा दोघी सिस्टीमद्वारा एक सिस्टीमनुसार तुमची या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आता जर तुमची रायटिंग टेस्ट झाली तर त्यामध्ये कोणते सब्जेक्ट इन्क्लूड असणार आहेत याविषयी मी तुम्हाला माहिती देतो आहे. आता जर तुमची ऑनलाईन टेस्ट झाली तर त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो आहे. लक्ष देऊन ऐका. तर या ठिकाणी तुम्हाला रिझनिंग राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन्स राहणार आहेत 25 मार्कासाठी. नंतर इंग्लिश राहणार आहे, 25 क्वेश्चन्स राहतील 25 मार्कासाठी. नंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड राहणार आहे, 50 प्रश्न राहणार आहेत 50 मार्कांसाठी. नंतर तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजवरून सुद्धा क्वेश्चन्स येणार आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला 50 क्वेश्चन्स राहतील 100 मार्कासाठी. असे एकूण 120 मार्कांसाठी एक्झाम होणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. इथे त्यांनी नमूद करून ठेवले की तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जर तुमचा एक प्रश्न चुकला तर 1/4 मार्क तुमचे निगेटिव्ह केले जातील, हे तुम्ही लक्षात ठेवा. नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. रायटन टेस्टमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवण्यात येईल. आता इंटरव्ह्यू किती गुणांची होणार आहे तर ती इंटरव्ह्यू 50 गुणांसाठी तुमची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतली जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या रिक्रुटमेंटमध्ये जे काही एक्झाम सेंटर आहेत तर एक्झाम सेंटर कोणकोणते आहेत? मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, जळगाव, सातारा, सांगली हे एक्झाम सेंटर या ठिकाणी देण्यात आले. नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. आता याची ॲप्लिकेशन फी किती आहे ते आपण पाहून घेऊ. तर SC ST PWD वाल्यांना तुम्हाला 50 रुपये प्लस 59 म्हणजे 18% GST मिळून तुमचे 59 रुपये या ठिकाणी तुम्हाला फी लागणार आहे. आणि जे ऑदरवाले आहेत त्यांना 1000 रुपये प्लस 18% GST मिळून 1180 रुपये इतकी फी तुम्हाला या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे. आता आपण याचं प्रोफेशन पिरियड पाहून घेऊ. जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेला तुमचं 2 वर्षाचं प्रोफेशन पिरियड राहणार आहे. तसेच बँकेसोबत किमान 3 वर्षाचा 60,000 रुपयाचा तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड या ठिकाणी द्यावा लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. माझी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट राहणार आहे, आपलं चॅनल नवीन आहे, मी प्रयत्न करतो आहे की तुम्हाला चांगले व्हिडिओ कशारित्या मिळतील. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा. मी तुमच्या शिक्षणानुसार जो तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळणार आहे. चॅनलवरती कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला कोणतं क्वेश्चन्स विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. जे मित्र प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत आहे ते जर या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि सिलेक्शनचा पिरियड हा खूप कमी आहे, लगेच तुमची एक्झाम होणार आहे, म्हणजे खूप कमी वेळामध्ये त्यांना सिलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे, तर त्यांची लाईफ कायमची सेट होणार आहे. एक शेअर केल्यामुळे कोणाचं तरी जीवन हे घडू शकतं, कोणाच्या तरी जीवनामध्ये स्थिरता मिळू शकते, हे तुम्ही विसरू नका. त्यामुळे या व्हिडिओला तुमच्या मित्र मैत्रिणी या सर्कलमध्ये नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.